काल नाही भेटून राहिला आम्हाला जेव्हापासून आली बरोबर पोटभर नाही खाऊन राहिलो भाऊ मी. हा बापरे हे साधू क्या बात बोली भाई, क्या बात बोली पप्पाने. काय इतकं सारं आईनी ह्या दोघींसाठी बनवलं. ह्या दोघींनी बनवलं की आईनी यांच्यासाठी बनवलं? कैसा नाही का तोंडातच टाकून दिलं होतं ते क्रीम. ये स्टाईल आहे, हा रिदातचा स्टाईल आहे, समजलं का? जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली. गाईज आता मी चाललो आहे माझ्या लहान भाऊजीला सोडायला बस स्टँडवर, बिकॉज आता त्यांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. ते जाणार आपले वापस जॉईन करणार, म्हणून आता तिथे जात आहे. जस्ट मी जिमवरनं आलेलो आहे आणि आताच आदेश आला मला छोट्या ताईकडनं, जा रे भाऊजीला सोडून ये. चला आता मी भाऊजीला सोडून येतो. मी आलेलो आहो बस स्टँडवर भाऊजीला सोडायला. चालले आहे भाऊजी आमचे. मित्रांनो बॉडी बघा, बॉडी. आणि ह्या बॉडीला नाही का या दोघी बहुत घाबरते आहे ना, घाबरते ना. हे सगळ्यात जास्त घाबरते. तेव्हा खाऊन राहिली, किती खाशीन? संपते ना आमच्या घरचं. असं आहे मित्रांनो, काल नाही भेटून राहिला आम्हाला जेव्हापासून आली बरोबर पोटभर नाही खाऊन राहिलो भाऊ मी. दिवसभरापासून आज पाऊसच चालू आहे. म्हणजे एक पण वेळ असा म्हणजे चान्स नाही देऊन राहिला. थोडं ऊन आलं होतं तर असं वाटलं आता पाऊस थांबून जाईल, पण पाऊस चालूच आहे. म्हणजे काल पण तुम्हाला सांगितलं होतं तर पावसाळा आल्यासारखं वाटून राहिलेलं आहे आता. म्हणजे मे महिन्यातच पावसाळा स्टार्ट झालेला आहे. आणि म्हणत पण होते कारण की अंदमान निकोबारला मान्सून 20 डेज आधीच येऊन गेलेला आहे. तर म्हणून मला वाटतं त्याचाच हा एक साईड इफेक्ट किंवा त्याचाच इफेक्ट आहे, ज्याच्यामुळे पाऊस इकडे पण लवकर आलेला आहे. पण हवामान आणि जे काही फ्युचर जे काही प्रिडिक्शन लावलेलं आहे हवामानाचं, तर ते त्यात असं सांगलं जातं की 30 मे नंतर कंटिन्युअसली जूनपर्यंत, जूनच्या 20-22 तारखेपर्यंत ऊन राहणार आहे. बघू किती हवामानाचं प्रिडिक्शन खरं निघते. तर पूर्ण ओलं होऊन गेलो, पण पाऊस थावाचं नाव नाही घेऊन राहिला काही. एवढा पाऊस येऊन राहिलेला आहे, म्हणजे एकदम जोराती नाही येत आहे पण एकदम कमी पण नाही. असा पाऊस येऊन राहिला आहे आणि पाऊस थांबून पण नाही राहिला. मग करायचं तरी कसं? अमृताला घ्यायला जायचं होतं, चाललं गेलो तसंच. तर काय करणार, कारण की घरी 4 व्हीलर पण नाही. 4 व्हीलर मी दिलेली आहे माझ्या मित्राच्या दुकानात, त्याला फिल्म लावायची आहे तर काचांना, तर त्याच्यासाठी दिली आहे. तर 4 व्हीलर पण नव्हती, तर पूर्ण ओलं होऊन गेलो गाईज. मनीषा ताई बनवून राहिली आहे चिवडा. मनीषा ताईच बनवत आहे की फक्त हेल्प करून राहिली? आणि इकडे शंकरपाळे पण बनले. दिवाळी आली का? हा, पोरी म्हणजे दिवाळी है ना बाबा. हा बापरे हे साधू क्या बात बोली भाई, क्या बात बोली पप्पाने. एकदम नेक्स्ट लेवल की बात बोलली. तर गाईस चिवडा तर बनलेला आहे आणि आता बॅटर बनवून राहिला आहे डोस्याचं. आणि हे डोसा कधी बनणार? अच्छा, हे उद्याची तयारी चालू आहे गाईज. तर गाईज आज डिनर मध्ये आहे भरले वांग्याची भाजी, आंब्याचा रस, पोळी आणि आम्ही सर्वजण बसलेलो आहे जेवण करायला रोजच्या सारखं. आणि मनीषा ताईने एक स्पेशल आपली सीट घेतलेली आहे. तिचा मुलगा बघा कसा हसतोय. आणि सोबत पापड पण आहे गाईज. मज्जे ही मज्जे. गाईज जेवण झाल्यानंतर सर्वजण बसले आहेत हॉलमध्ये. कोणी मोबाईल बघताय, कोणी फोनवर बोलत आहे, कोणी टीव्ही बघत आहे. हे दोघं तर हमेशा फ्री फायरच खेळत राहते. आणि मी बसलो आहे आरामशीर टीव्ही बघत रिदात सोबत. रिदात आपला टीव्ही बघत आहे जम्प मारत मारत. आता उभा आहे बाय चला जम्प मारणं चालू. अमृताला सीट भेटली नाही बसायला तर पाकुडं बसलेली आहे 2 सोफ्याच्या वरती. तेही मोबाईल हिचकून राहिली आहे. आणि हे आत्ता मोबाईल हिचकायला बसली आहे. अरे तर तुम्ही जे बनवलं आहे सगळं, तुमच्यासाठी जे बनवलं गेलेलं आहे त्यातलं काही आम्हाला द्याल का नाही खा प्यायला? हे बिझी झाली आहे आता. इज्जत नाही आहे भाई, इज्जत नाही आहे. गाईज आज रिदार्थ करून देत आहे
आपल्या सोनू आत्याला फेशियल. हे वाव, कैसा अरे बाप, त्यांनी नाही का तोंडातच टाकून दिलं होतं ते क्रीम. ये स्टाईल आहे, हा रिदातचा स्टाईल आहे, समजलं का, फेशियल करून देण्याचं. याच्यानंतर तू मोठी मोठी हात तुला करून देशील का रिदात? छान छान करून दे बेबी. वा 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 वा, छान करता रिदात, टॅलेंट आहे मेरे बच्चे में. वा 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 वा, पुरे पुरे याला हे येते, काय म्हणते त्याला मनशाताई, हात ना, स्टेप्स, पूर्ण हाताचे स्टेप येते रिदातला. समोर जाऊन सलूनच ओपन करणार आहे ना. झालं, पाणी घे, छान. हा बस 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 बस, होते होते. हा मस्त पाणी टाकत आहे. हा या बात आहे, मस्त करून देत आहे. अच्छा रिदात, कैसा लग रहा है आपको? आज तुझं फेशियल करायला कसं वाटत आहे रिदात? हा, फेशियल करायला कसं वाटतंय रिदात? चांगलं वाटतंय ना? हा, मुच्छी राहिली, मुच्छी मुच्छी मुच्छी. हा हा तोंडात पाणी टाकलं, ते तोंडातच पाणी टाकून दिलं गाईदेनी, उठला. आता अमृता करून देत आहे प्रॉपर. रिदातनं करून दिला, रिदातचं झालं, आता अमृता करणार. असं या बात. आता अमृता करून देत आहे सोनीचं फेशियल. अरे अरे अरे, तिच्या तोंडात काय टाकत आहे तू? नको टाकू, अरे नको टाकू. है ना? आणि आता मम्मी कशी करताय, गंदी करताय? हा, काय क्रोकोहिलो क्रोकोला, तुम 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 साहू, बुम बुम पाता भीम, हे कुठून आलं माहित नाही, तर रोजचं चालू राहते. तेव्हा काय ट्रेंड आहे तुम्हाला? कौन सा ट्रेंड आहे फिर? काही करायचं आहे ना? हो हो हो. तर गाइस एकदम लाईट चालली गेली, एकदम से लाईट चालली गेली, एकदम से. आता पुरा अंधार अंधार झालेला आहे. पण मी का बरं दिसतं? आपला फ्लॅश लाईट आहे म्हणून. सगळे आपले आपले फ्लॅश लाईट चालू करून दिले. सगळ्यांनी फ्लॅश लाईट करू. अरे आ गई लाईट आ गई. काय इतकं सारं आईनी या दोघींसाठी बनवलं. या दोघींनी बनवलं की आईनी यांच्यासाठी बनवलं? अच्छा, तू बघितलं होतं का? म्हणजे आजीने काहीच नाही बनवलं? हो का? ए रिदात, नाही, हात नाही लावू. नाही, आता नाही, नंतर, आता उद्या झोपून उठल्यानंतर. मग गाईज आजचा ब्लॉग इथं एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.